आपण कागदपत्र बघूया नक्की महामंडळ रजिस्ट्रेशनला कागदपत्र लागतात कोणते. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, पहिल्या सुरुवातीला तुम्हाला आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, तुमचं रहिवासी प्रमाणपत्र असेल, रेशन कार्ड असेल, त्याच्यानंतर तुमचं बँक पासबुक असेल, आणि शक्यतो बँक पासबुक जोडताना आपण नॅशनल बँकेचं जोडा लक्षात. त्याच्यानंतर तुमचं वीज बिल असेल, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर असेल, तुमचा मेल आयडी असेल, हे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला द्यावं लागतो. त्याच्यानंतर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, म्हणजे उत्पन्नाचा दाखला असेल, तहसीलदारांचा उत्पन्न दाखला जोडायचा लक्षात घ्या. त्याच्यानंतर डोमेसेल असेल, त्याच्यानंतर तुमचा जातीचा दाखला असेल, तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला असेल, त्यानंतर त्याला आणखी पर्याय जन्माचा दाखला असेल, त्याच्यानंतर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल तर तो जोडू शकता, म्हणजे एक्स्ट्रा तुम्ही कागदपत्र असेल तर जोडू शकता. त्याच्यानंतर तुमचं उद्यम आधार असेल, म्हणजे जे उद्योगाचं उद्यम आधार जर तुम्ही ते काढता उद्यम रजिस्ट्रेशन, ते उद्यम आधार असेल. त्याच्यानंतर तुमचं व्यवसाय संबंधित काय माहिती असतील हे तुम्हाला तिथं जोडावं लागतं. एकंदरीत तुम्हाला ही सगळी कागदपत्र जेव्हा तुम्ही जोडता तेव्हा तुम्ही जे कागदपत्र बघितले ही कागदपत्र सगळी, तुमचा फोटो असेल लक्षात घ्या, त्यावेळेला ही सगळी तुम्ही ज्यावेळेला कागदपत्र व्यवस्थित जोडाल त्याच्यानंतर काय करतं की महामंडळ तुमचं रजिस्ट्रेशन मंजूर करतं, म्हणजे येलो लेटर देतं. ह्या कागदपत्र तुम्हाला सगळे जोडावे लागतात. आणि लक्षात घ्या की ओबीसी महामंडळाची योजना आहे, जसे आपली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजना आहे, त्याच धर्तीवरती ओबीसी महामंडळाची योजना लक्षात घ्या गव्हर्नमेंटनं शासनाने केलेली आहे. त्यामुळे एवढी जबरदस्त ही योजना आहे, खूप चांगल्या पद्धतीने आज आपले ओबीसी बांधव ह्या योजनेतून प्रकरण करायला आहेत. आणि ओबीसी प्रवर्गामध्ये जेवढे जेवढे जाती येतात ते सगळे तरुण आपले ह्या ओबीसी महामंडळातून कुठल्याही व्यवसायाला कर्ज प्रकरण करू शकतात. लक्षात घ्या, कुठलाही व्यवसाय तुम्ही करू शकता या योजनेतून. त्याच्यामुळे खूप चांगली योजना आहे, खूप चांगली आता रन होते योजना, बऱ्याच जणांना माहिती नाहीये. त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील तरुणांना मोठ्या संख्येनं आवाहन करेन की खूप मोठ्या चांगल्या प्रकारे या योजनेतून तुम्ही प्रकरण करा. आणि माझं ऑफिस सांगली जिल्ह्यामध्ये पलूस या ठिकाणी आहे. माझ्या ऑफिसला ओबीसी महामंडळात सगळं ऑनलाईन कामकाज होतं. तुम्ही बिनधास्तपणे माझ्या ऑफिसला येऊ शकता. माझा ऑफिसचा जो ऍड्रेस आहे, पत्ता आहे, तो मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या देईन, तिथे तुम्ही मला त्या ऍड्रेसवरती येऊ शकता. माझा मोबाईल नंबर पण मी टाकेन, परंतु शक्यतो मला व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपला मेसेज करून केल्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय देईन आणि मग तुम्ही माझ्या ऑफिसला येऊ शकता. बिनधास्तपणे आपल्या ओबीसी महामंडळात आपल्या ऑफिसला कामकाज करू शकता.